हीच तर परीक्षा आहे ना नीलांबरी. पाहुणे कधीही येऊ शकतात. अशा वेळेला आहे त्या परिस्थितीत घरची सून कसं निभावून नेते तेच पारखायचंय मला. काय बघितलास का खडखडाट? जमणार आहे का? का आलेल्या पाहुण्यांना सांगू आल्या वाटेने उपाशी जा? नाही नाही आजी, आलेल्या पाहुण्यांना मी उपाशी नाही जाऊ देणार. मला प्लीज थोडासा वेळ द्या, मी करते काहीतरी. अर्धा तास आहे तुझ्याकडे. काय करायचं कसं करायचं ते तू ठरवायचंस. ते जर नाही जमलं तर ही परीक्षा अनुत्तीर्ण असं समज तू. आता समीर बाहेर ये. कसली चंट आहे ग म्हातारी ना. आपल्याला तरी कळलं का की हा सगळा परीक्षेचा भाग आहे ना. कसली सॉलिड परीक्षा घेतली आजीने. आणि या परीक्षेत ही बया नापास. म्हणजे सगळं घरातलं धान्य आपल्याला त्या जोगतिनी समोर खाली करायला लावलं. आता हिचे 12 वाजणार, स्वयंपाकच होणार नाही. म्हणजे ही नापास होणार आणि मग घरात बाहेर. हे दिदे, तुला आठवत आहे का ग काय काय राहिलं होतं घरात? काय काय? मला वाटतं 3-4 वाट्या तांदूळ होते, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 लिटर दूध पण होतं. कसं चाललंय काम? काम मस्त चाललंय. हो ना. मिठू सांगत होते तुम्ही फिरायला गेलेला. हो, मुंबईत तिला मुंबई बघायची होती ना, म्हणून मी जरा आलो आतमध्ये. अरे बस रे, इतक्या दिवसांनी भेटलाय, जरा गप्पा मार आमच्याशी. हो, आपण कुठे कुठे गेलेलो ते सांग. ते गेटवे ऑफ इंडिया, शिवाजी पार्क आणि पाणी. तुम्हाला चहा हवाय का कोणाला? मी अरे नको, चहाचं नको. सांगून येतो. अरे करायला. सांगितलं ना, काही नको आम्हाला. काय मग आजी, तुमची तब्येत बरी आहे ना? अर्पिता मॅडमनी काय ठरवलं असेल जेवणाचं? साधी नाही, अग्निपरीक्षाचंही. इथून उठूनही जाता येत नाहीये मला. कांदा बटाट्याची भाजी करता येईल, याच्या 3-4 चपात्या तर होतील, आणि थोडीशी खिचडी होईल. खिचडी, हां, भरली मिरची करता येईल. आणि नाही, पण एवढं सगळं करून सुद्धा पुरणार नाही जेवण. सगळ्यांना थोडं थोडं वाढावं लागेल. ते नाही बरोबर दिसणार. काय करू आता? संपलं तुझं नाटक. काहीच उपयोगाचं नाही. आजीने तुला मस्त कात्रीत पकडलंय. प्रत्येक वेळी तुझं नशीब येतं ग धावून तुझ्या मदतीला. पण आता हे म्हणजे आडातच मुठभर आहे, तर पोऱ्यात ढीगभर आणशील कुठून? त्यापेक्षा सपशेल ना, हार मान्य कर. मी आजीना समजावून सांगेन, आणि समीरला सांगूया बाहेरून काहीतरी खायला आणायला पाहुण्यांसाठी. नाही, त्यांच्यासमोर आपली शोभा व्हायला नको ना. त्यापेक्षा तू नापास झालीस हे मान्य कर. आई, मी या परीक्षेत पास होईन की नाही मला माहित नाही, पण लढण्याआधी हार मानायची नसते हे माझ्या बाबांनी मला शिकवलं. त्यामुळे मी प्रयत्न तर नक्कीच करेन.
आणि आई अहो, प्रश्न माझ्या हरण्या जिंकण्याचा नाहीच आहे. जर मी हरले ना तर आपल्या घरातून आपले पाहुणे उपाशी जातील आणि त्याने आपलाच मान कमी होईल ना, आणि ते मी नाही सहन करू.